आणि सोशल मीडिया. काही वर्षापूर्वी मी अंदमान निकोबारच्या सहलीला गेले होते. मुख्य उद्देश होता तो सेल्युलर जेल बघण्याचा आणि फेसबुक लाईव्ह जाऊन बाकीच्यांना दाखवण्याचा. भारलेल्या अवस्थेतच एअरपोर्टवर उतरले. फोन सुरू केला आणि रेंजच नाही. थोड्या वेळाने मिळेल अशी मनाची समजूत करून घेतली. हॉटेलवर आले आणि स्वागतिकेने नेटवर्क खूप कमी असल्याचे नसल्यातच जमा असल्याचे सांगितले. आलिया भोगसी असे म्हणत खोलीत गेले. रेंज नाही हे माहीत असूनसुद्धा सारखा हात मोबाईलकडे जात होता. काही मेसेज अपडेट आहे का बघितले जात होते. एखाद्या गोष्टीच्या किती अधीन होतो ना आपण. समुद्रकिनारी शांतपणे बसले असताना सहज विचार मनात आला, आज फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूब हे सोशल मीडिया नसते तर आपण कर्नाटकात या परराज्यात तग तरी धरू शकलो असतो का. 2010ला बेंगलोरला आल्यापासून माझी मराठीची साहित्याची भूक भागवली ती फेसबुक आणि नंतर व्हॉट्सॲपने. नाविन्याची ओढ लहानपणापासूनच होती. त्यामुळे जसे इंटरनेटचे झाडे भारतात पसरू लागले तसे तसे मी सगळे शिकून घेतले. ईमेलपासून शिकायला सुरुवात केली आणि अगदी मुक्तपणे सोशल मीडियावर वावरू लागले. सुरुवातीच्या काळात मी फेसबुकचा वापर हा कुटुंबापुरताच मर्यादित ठेवला होता. काही मोजकेच मित्रमैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्य. नवीन असल्याने मनात थोडी भीती होती. तेव्हा वेगवेगळ्या अफवाही पसरायच्या. 2013मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि हातात स्मार्टफोन आणि वेळ दोन्ही आले. मग मी वेगवेगळ्या समूहाची सभासद झाले. वेगवेगळी फेसबुक पेज लाईक केली. खूप वाचायला मिळाले. बेंगलोरमध्ये मराठी वर्तमानपत्र मिळत नाही. ते ऑनलाईन वाचू लागले. इतरांनी लिहिलेले वाचून स्वतः लिहावे असंही वाटू लागले. पण धीर झाला नाही. फेसबुक आणि व्हॉट्सॲपचा वापर जसा वाढला तशी भीड चेपली आणि आत्मविश्वासही वाढला. एकदा सहज म्हणून बेंगलोर मराठीच्या फेसबुक पेजवर महाराष्ट्रीयन पद्धतीचा स्वयंपाक मिळेल का अशी पोस्ट टाकली. या पोस्टमुळे जणू जादू झाली आणि स्वयंपाकघरात अजिबात रस नसलेल्या मला माझ्या आवडीच्या क्षेत्राचे दार खुले झाले. बेंगलोरमध्ये मराठी माणसांना एकत्र करण्यात सोशल मीडियाचा खूप मोठा वाटा आहे. आम्ही इकडे अनेक व्हॉट्सॲप आणि फेसबुक समूह केले आहेत. अगदी जागा, घर, जेवणाचा डबा इथपासून ते साहित्य चर्चा, व्यवसाय मार्गदर्शन, नोकरीतील संधी इथपर्यंत सहाय्य करतो. महाराष्ट्र सोडून आपण परप्रांतात आहोत ही जाणीव आम्ही कोणालाही होऊ देत नाही. कोळ्याच्या जाळ्यासारख्या पसरलेल्या बेंगलोरमध्ये प्रत्यक्ष भेट होणे कठीण आहे. पण इथला प्रत्येक माणूस सोशल मीडियामार्फत जोडलेला आहे. माझा यात सक्रिय सहभाग असल्याने मला जास्त आनंद वाटतो. विविध समूहाचे सभासद झाल्याने नवीन नवीन ओळखी झाल्या. त्याचबरोबर शाळेतील, कॉलेजमधील मित्रमैत्रिणी पुन्हा भेटल्या. फेसबुक, टेलिग्राम, व्हॉट्सॲप हे आभासी जग आहे असे म्हणतात, पण मला तर ते माझे खरे जग वाटते. कधीकधी आपण आपल्या जवळच्या माणसांशी मनमोकळे बोलू शकत नाही, ते इथे व्यक्त करू शकतो. मी स्मितानुभव या हॅशटॅगखाली खूप लेख लिहिले आहेत. प्रत्येक लेखातून सकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न केला आहे. अभिप्राय आणि प्रतिक्रिया मिळाले की समाधान वाटते. यूट्यूब तर माझ्यासाठी वरदान ठरले आहे. लोकरीचे विणकाम माझा छंद आहे. यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून मी माझी कला वृद्धिंगत केली आहे. मी माझे काही व्हिडिओज यूट्यूबवर अपलोड केले आहेत. कधीही न केलेल्या खूप गोष्टी मी आता करू लागले आहे. ते फक्त आणि फक्त सोशल मीडियामुळे. माझ्यातल्याच मला शोधून मला भेटवणाऱ्या सोशल मीडियाला मनापासून सलाम.